मुंबई दादरच्या कबूतरखान्याजवळ संयुक्त मराठी मुंबई संघटनेचं आंदोलन. कबूतरखान्यावरील बंदीच्या समर्थनात जमलेल्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. दादर कबूतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते दाखल होताच पोलिसांकडून धरपकड. गोवर्धन देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 6 ऑगस्टला जैन समाजानं चाकूसुरे काढले तेव्हा पोलीस कुठे होते? जैनांवर कारवाई का नाही? गोवर्धन देशमुखांचा सवाल. तर मीरा रोडपेक्षा मोठा मोर्चा काढू, आंदोलकांचा इशारा. 6 ऑगस्ट रोजी महिलांनी उच्च न्यायालयाच्या नियमांना हरताळ फासला तरी पोलिसांची कारवाई नाही. मात्र आज मोजक्या मराठी लोकांची धरपकड. कबूतरखाना परिसरात पोस्तास कारवाई. 6 ऑगस्ट रोजी जैन महिलांवर कारवाई नाही, ते बाहेरून आलेले लोक होते असं उत्तर. मात्र आज आंदोलनासाठी दाखल झालेल्या केवळ एका महिलेला सुद्धा पोलिसांनी घेतलं ताब्यात. मराठा आंदोलकांच्या धरपकडीसंदर्भात एनडीटीव्हीच्या प्रतिनिधीकडून पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती. मात्र पोलिसांकडून उत्तर देण्यास नकार. माध्यमांशी बोलण्यासाठी तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न विचारताच पोलिसांची एनडीटीव्हीच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की. जैन धर्मीयांच्या आंदोलनाबाबत पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारले असता पोलिसांकडून अरेरावी. मला त्यावर काहीही बोलायचं नाहीये. कबूतरखान्यासंदर्भातील आंदोलनावर मंगल प्रभात लोढा यांची चुप्पी. तर आम्ही शस्त्र काढणार नाही, आम्ही शांततेत आंदोलन केलंय, आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जाऊ. एकीकरण समितीच्या आंदोलनानंतर जैन मुनींची प्रतिक्रिया. मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटूनही धनंजय मुंडेंना सातपुडा हे शासकीय निवासस्थान सोडवेना. मुंबईत घर नाही हे सांगणाऱ्या मुंडेंचं गिरगावात आलिशान घर. प्रतिज्ञापत्रातूनच दिली होती आयोगाला माहिती. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन. माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात दुपारी आयोजन. मत चोरी विरोधात काँग्रेस करणार जनजागृती. रत्नागिरीतील काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांची घोषणा. शरद पवार आणि जयंत पाटलांवर बोलून प्रसिद्धी मिळवायची एवढंच काम गोपीचंद पडळकरांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गोपीचंद पडळकरांवर टीका. अमरावतीच्या मोर्शी मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार नरेश ठाकरे यांचे पुत्र माजी सभापती विक्रम ठाकरे भाजपमध्ये प्रवेश करणार. 16 ऑगस्ट रोजी वरुड येथे विक्रम ठाकरे यांचा भाजपात प्रवेश होणार. नाशिकच्या मालेगावातही मतचोरी घोटाळा. काँग्रेस पक्षानं मालेगावात केली निदर्शनं. राहुल गांधी यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा. वर्ध्यात आमदार सुमित वानखडे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक. महसूल आणि वन विभागामार्फत शेत पांदण रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. पृथ्वीराज पाटलांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा. आज मुंबईत होणार भाजपमध्ये प्रवेश. एक घर एक वाहन. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठीच्या बैठकीत बीडजवळच्या पालवण ग्रामस्थांचा संकल्प. लाखोंच्या संख्येनं समाज बांधव मुंबईत पोहोचतील अशी व्यवस्था. बीडमधील वैद्यनाथ बँकेवर पुन्हा एकदा मंत्री पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कायम. विजयी संचालक मंडळासह गोपीनाथ गडावर प्रीतम मुंडे, गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक. मालेगावात भाजपा जम्बो कार्यकारिणी जाहीर. युवा नेते कमलेश निकम यांची पुन्हा जिल्हा महामंत्रीपदी नियुक्ती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सक्रिय. सर्किट बेंचमुळे कोल्हापुरातील जागा, घरांचं भाडं, हॉटेल यांची दुप्पट भाडेवाढ होणार असल्याचा मेसेज व्हायरल. मात्र रिअल इस्टेटसह वाहतूक, हॉटेल व्यवसायांमध्ये कृत्रिम भाडेवाढ करणार नाही असं देतात. रत्नागिरीत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली बैठक. स्वातंत्र्य दिनासंदर्भात अधिकाऱ्यांना केल्या सूचना. हर घर तिरंगा अंतर्गत 14 आणि 15 ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांनी तिरंगा फडकवावा असंही आवाहन. रत्नागिरीच्या लांजा शहरात आमदार किरण सामंत यांनी घेतला जनता दरबार. आमदार सामंतांनी शहरातील नागरिकांच्या शहराच्या विकासात्मक समस्या, अडचणी घेतल्या जाणून. वर्ध्यात भर पावसात विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा रॅली. आजपासून 3 दिवस ध्वजारोहण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केली जनजागृती. विविध राज्यातून चोरलेले मोबाईल फोन जवाहर छत्रपती संभाजीनगरच्या नगर पोलिसांनी जप्त करत मूळ मालकांना केले परत. 4,50,000 रुपये किमतीचे 20 मोबाईल फोन शोधून घेतले ताब्यात. तक्रारदारांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे मानले आभार.
लालबाग परळमध्ये जलवाहिन्यांची स्वच्छता सुरू, काही ठिकाणी येत आहे दूषित पाणी. कोकण मंडळांच्या म्हाडाच्या सोडतीला मुदतवाढ, संगणकीय सोडत पार पडणार 18 सप्टेंबरला. नवी मुंबईत रिक्षांच्या संख्येत तिपटीनं वाढ, खुल्या परमिटनंतर शहरात 25,000 रिक्षांची भर. 10 वर्ष आधार पॅन कार्ड बाळगलं म्हणून कुणी भारतीय ठरत नाही, उच्च न्यायालयानं बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गाने आलेल्या व्यक्तीची जामिनावर सुटका करण्यास दिला नकार. जळगावमध्येही स्वातंत्र्य दिनानिमित्त मांस विक्रीवर बंदी. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनासह 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीलाही जळगाव महापालिका क्षेत्रात मांस विक्रीवर बंदी. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी काढले मांस बंदीचे आदेश. कल्याण डोंबिवली पाठोपाठ आता मालेगाव, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महानगरपालिकेचा मांसाहार बंदीचा आदेश. 15 ऑगस्ट दिवशी कत्तलखाने, मांस मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश. आदेशामुळे मांस मच्छी खाणाऱ्या खवय्यांनी व्यक्त केली नाराजी. छत्रपती संभाजीनगर शहर भोंगेमुक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध धार्मिक स्थळावरील 11,436 भोंगे उतरवण्यात आले. 937 धार्मिक स्थळावरील 11,500 भोंगे काढण्यात आल्याची माहिती. जेएमएम परीक्षा पुढील वर्ष 15 फेब्रुवारीला होणार. पदव्युत्तरच्या 5,000 जागांसाठी आयआयटी मुंबईकडून नोंदणी सुरू. अभियांत्रिकीसाठी पहिले 3 पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश बंधनकारक. प्रवेश होणार आपोआप ऑटो फ्रीज. कांदिवलीत कचरा वर्गीकरण केंद्राचा स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम, दुर्गंधीनं नागरिक हैराण. मुंबई नाशिक महामार्गावर 32 कोटींचे एमडी जप्त, 2 तस्करांना अटक. जप्त केलेल्या गाडीवर ठाणे मनपाचा लोगो. राज्यात आजपासून पावसाचं पुनरागमन. 13 ते 18 ऑगस्ट दरम्यान 13 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा. मुंबईत इमारतींच्या बांधकामासाठी लागणार मेट्रोचीही परवानगी. कायद्यात बदल केला जाणार. मेट्रो परिसरात इमारत बांधायची तर बिल्डर्सना घ्यावी लागेल परवानगी. मुख्यमंत्री फडणवीस आणि सिंगापूरच्या पंतप्रधानांदरम्यान 3,000 कोटींची गुंतवणूक करार. वाढवण बंदरासाठी सिंगापूरने सहकार्य करावं, फडणवीसांचं आवाहन. नवी मुंबईत कॅपिटल लँड डेटा सेंटरचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्रात होणार 19,200 कोटींची गुंतवणूक. तंत्रनिकेतनला यंदा 1 लाखांवर प्रवेश. गेल्या 10 वर्षातला हा रेकॉर्ड ब्रेक प्रवेश. एआय माहिती तंत्रज्ञानाला मोठा प्रतिसाद. मुंबईतल्या शाळांना गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशीला सुट्टी द्यावी, शिक्षक संघटनांची मागणी. मुंबईतील दादर कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी. कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगरमधल्या चंपा चौक ते आकाशवाणी रस्त्यावरील 2,000 मालमत्तांवर होणार कारवाई. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करणार. मुंबई गोवा महामार्गावर 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान अवजड वाहनांवर बंदी. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. मुंबईतल्या मोठ्या आस्थापनांसाठी सॅनिटरी कचरा महापालिकेला देणं बंधनकारक. नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्युटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था अशा आस्थापनांना पिवळ्या कचरापेटीचं वितरण करणार. सोलापूरच्या पंढरपूर कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाला वारकरी संप्रदायाचा विरोध, तर कॉरिडॉर होणारच यावर जिल्हाधिकारी ठाम. कॉरिडॉरवरून वारकरी संप्रदाय आणि प्रशासन आमने-सामने. पंढरपूरच्या कॉरिडॉरमधून होळकरवाडा आणि शिंदे सरकार वाडा वगळला. हेरिटेज वास्तू म्हणून होळकरवाड्याचे आणि शिंदे सरकार वाड्याचं होणार जतन. पंढरपूर कॉरिडॉरबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय. छत्रपती संभाजीनगरची जिल्हा बालकल्याण समिती अखेर बरखास्त करण्याचा निर्णय. एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. विद्यादीप प्रकरणी बालकल्याण समितीचं दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा जबाबदार असल्याचा ठपका. रत्नागिरीतील टिके आणि चांदेराई मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरा. भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे यांची मागणी. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी तात्काळ खड्डे भरण्याचे दिले आदेश. अकोल्याच्या संस्कार उद्यानात चौकीदाराचा ताबा हटवला. मोबदल्याची मागणी. महापालिकेची कारवाई योग्यच. 7 वर्षांपासून उद्यानात राहणाऱ्या चौकीदार कुटुंबावरील कारवाईवर माजी नगरसेवकाची प्रतिक्रिया. नाशिकच्या मनमाडला पावसाच्या हलक्या सरी. तूर्त खरीप पिकांना जीवदान. मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम. मात्र पावसाअभावी पिके करपू लागली तर विहिरींनी गाठला तळ.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात. गडचिरोलीला आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प बंद. यंत्रणा बंद पडल्यानं साचला कचरा. कचऱ्यातून निघणारा धूर आणि दुर्गंधीमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त. उघड्यावर फेकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे शेतकऱ्यांचं आरोग्यही धोक्यात. जळगावातील भुसावळ इगतपुरी मेमू गाडीचा कसारापर्यंत विस्तार करा. रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांची मागणी. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय वाढल्यानं रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांची मागणी. जळगावातील एरंडोल इथल्या अंजनी धरणात केवळ 44% जलसाठा. तालुक्यात 2 ते 2.5 महिने उलटूनही दमदार पाऊस न झाल्यानं धरणात पाण्याची आवक रखडली. धरण पूर्ण क्षमतेनं न भरल्यास रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता. चंद्रपुरात 429 स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक स्वातंत्र्यदिनी भारत सरकारनं दिलेल्या प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी करणार. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाकडे सरकारचं दुर्लक्ष. या धोरणाचा निषेध करण्यासाठी होळी करणार. धाराशिवमधील आई तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिखरासंदर्भातील निर्णय प्रक्रियेला वेग. केंद्रीय पुरातत्व विभागाने गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्व विभागाकडे सोपवला. लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची जिल्हा प्रशासनाला अपेक्षा. वर्ध्यात केळझर इथल्या बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाला दुरावस्थेचा विळखा. विश्रामगृहाची अवस्था बिकट. केळझर इथलं शासकीय विश्रामगृह 5 वर्षांपासून बंद अवस्थेत. गेल्या 4 वर्षांपासून विश्रामगृहाच्या 4ही इमारती दुरावस्थेत. चंद्रपुरातील अम्मा चौक स्मारकासाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झाल्याची तक्रार. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं यासंदर्भात दखल घेत महानगरपालिका आयुक्तांना बजावली नोटीस. बांधकामाची प्रक्रिया थांबवून 7 दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश. पालघरच्या जव्हार इथे अत्याधुनिक दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळा. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विविध उपक्रम. भुसावळ इथल्या मेहता प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला 79 अंक. चंद्रपुरात पावसाची जोरदार हजेरी. मागील 15 तासांपासून मुसळधार पावसाला सुरुवात. शहरातील मित्रनगर परिसरात शिरलं पावसाचं पाणी. रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाची लगबग. गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली. मूर्तींचे मातीकाम पूर्ण. आता रंगकामाची लगबग सुरू. वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सतत पाऊस सुरू. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढलं. मजुरांची कमतरता आणि माणसांकडून तण काढण्याचा खर्च परवडत नसल्यानं वाशिम इथले शेतकरी सागर रावले यांच्याकडून आता तणनाशकाची फवारणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरांना लंपी आजाराची लागण. शेतकरी हवालदिल. कुडाळ तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावात जाऊन गुरांना इंजेक्शन. त्यामुळे घाबरून जाऊ नये, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरूच. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस. जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट. दिवसभरात पावसाचा जोर राहील असा अंदाज. धुळ्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा जीवघेणा प्रवास. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल. अल्पवयीन मुले देखील वाहनांच्या बाहेर लटकून उभं असल्याचं चित्र. लातूरच्या गोताळा गावातील शेतकऱ्याची शेतीतल्या गोठ्याच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या. शेतकरी साहेबराव जगताप यांनी कर्जाला कंटाळून केली आत्महत्या. आत्महत्येनं गावात हळहळ. गडचिरोलीत कुनघाडा वनपरिक्षेत्रात जागतिक हत्ती दिवस साजरा. अधीनस्थ वनकर्मचारी आणि वनमजूर यांच्यासह कुनघाडा वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील गावागावात जनजागृतीपर रॅली. चौकात रॅली थांबून जनजागृती. अकोल्यात गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया अकोला युनिट तर्फे प्रेरणा जनजागृती मोहिमेला सुरुवात. मोहिमेदरम्यान महिलांसाठी विविध उपक्रम घेण्यात येणार. सामाजिक, पर्यावरणीय आणि नैतिक विषयांवर चर्चा होणार. खनिज प्रभावित क्षेत्रांसाठी गडचिरोली जिल्ह्यात 150 कोटींचे विकास नियोजन. नियोजनांतर्गत मत्स्य व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती या क्षेत्रांचा समावेश. रस्ते, सिंचन सुविधा, पर्यावरण संवर्धन, सामाजिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विविध प्रकल्प घेणार हाती. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांची बदली. त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची नियुक्ती. नव्या नियुक्तीमुळे भंडारा जिल्ह्यात नव्या प्रशासकीय दृष्टिकोनाची अपेक्षा व्यक्त.
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक। या प्रकरणी बचत गट प्रमुख नीता दिनेश वळवी यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढलं। कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी।